तनू ही अतिशय हुशार आणि कष्टाळू मुलगी होती. तिच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती, पण तिच्या घरची परिस्थिती मात्र खूप हलाखीची होती. लहानशा घरात आईसोबत राहणारी तनू रोज सकाळी लवकर उठायची, आईला घरकामात मदत करायची. भांडी धुणं, झाडलोट करणं, पाणी भरणं आणि हे सगळं आटपून ती न चुकता शाळेत जायची. अभ्यासात ती नेहमीच पुढे असायची. तिचं लक्ष फक्त शिक्षण आणि खेळ यावर असायचं. तिला कोणतेही हट्ट नव्हते, ना काही मागणं. हे हवंच असं कधीच तिने म्हणलं नाही. पण शाळेत तिच्यासाठी एक वेगळीच लढाई होती. वर्गातील काही मुली तिची गरिबी पाहून तिला चिडवायच्या. अगं बघ तिचे कपडे, शी, हिचे हात किती काळे आणि खडबडीत, असं म्हणत त्या तिच्यावर हसायच्या. बाईंनी अनेक वेळा त्यांना समजावलं, ताकीद दिली, पण काही दिवसांनी पुन्हा तेच सुरू व्हायचं. तनू मात्र खंबीर होती. तिने कधीही या गोष्टीचा मनावर परिणाम होऊ दिला नाही. ती शांतपणे सगळं सहन करत राहिली आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत राहिली. एके दिवशी बाईंनी वर्गात एक वेगळी स्पर्धा जाहीर केली. सुंदर हात कोणाचे? सगळ्या मुलींमध्ये उत्साह उसळला. कोणी रंगबेरंगी बांगड्या आणल्या, कोणी हात भरून मेहंदी काढली, कोणी सुंदर नेल आर्ट केलं. स्पर्धेचा दिवस उजाडला. वर्गात सगळ्या मुली आपले हात सजवून अभिमानाने उभ्या होत्या. त्यांच्या पालकांनीही मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली. तनू मात्र शांतपणे एका कोपऱ्यात उभी होती. तिला या स्पर्धेत भाग घ्यायचा नव्हता. तिचे हात खडबडीत, काळपट आणि चिरांनी भरलेले होते. पण बाईंनी तिला प्रेमाने सांगितलं, तनू, तूही भाग घे. खरे सौंदर्य कधीच लपून राहत नाही. स्पर्धा सुरू झाली. जज प्रत्येक मुलीला प्रश्न विचारत होते. शेवटी तनूचा नंबर आला. ती पुढे येताच वर्गात हशा पिकला. ई, कसले हात आहेत तिचे, हिने कशाला भाग घ्यायचा? पण तनूने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. ती शांतपणे उभी राहिली आणि जजच्या प्रत्येक प्रश्नाला प्रामाणिकपणे उत्तर दिलं. थोड्याच वेळात निकाल जाहीर झाला. पहिला क्रमांक आहे तनू. क्षणभर सगळं स्तब्ध. सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. हे कसं शक्य आहे? तेव्हा जज पुढे आले आणि शांतपणे म्हणाले, सुंदर हात फक्त रंग, बांगड्या किंवा मेहंदी नव्हे. सुंदर हात ते असतात जे कष्ट करतात, जे आईला मदत करतात, जे शिक्षणासाठी झगडतात. या छोट्याशा मुलीचे हात कष्टाने खडबडलेले आणि त्यातच तिचे खरे सौंदर्य आहे. हे हात घाण नाहीत, हे हात सन्मानाचे आहेत. सगळ्यांना आपली चूक कळली. डोळे खाली गेले. त्या मुलींनी तनूकडे जाऊन मनापासून माफी मागितली. त्या दिवसानंतर तनू फक्त एक मुलगी नव्हती, तर ती सगळ्यांसाठी एक प्रेरणा बनली होती. खरं सौंदर्य बाहेरच्या सजावटीत नसतं, तर ते आपल्या कष्टात, प्रामाणिकपणात आणि स्वभावात असतं.